अरे बापरे, हाय बाप होऊन राहिला. गरमी होई का कावय ना हे. लाईट 3 घन जाते 3 घन जाते. आमच्या इथल्या शांताले गरमी लागते का नाही तर माहित नाही. मस्त झोपली आहे का काय आता का मालूम. शांता, शांता, कुठे मिली तरी हे. क्या हुक्म है मेरे काका? शांता, काका नाही, आका आका. मला सब माहित आहे. क्या हुक्म है मेरे आका? आता लाईट आहे गेली, माझी काया झाली ओली. हो तर म्हणूनच तर चिंता आहे ना तुमची. काय चिंता आहे म्हणतो, काही कर ना. किती गरमी होऊन राहिली आहे. गरमीचा रामबाण उपाय माझ्याजवळ आहे. बाप्पा, रामबाण उपाय? हो जी, रामबाण उपाय आहे. सांग ना तर. ते ती उभी उभी का करून राहिलीस? मेरे आका आपकी खिदमत में हाजिर है. बिजना, हा बिजना धरा आणि हवा भरा. बाप्पा, हे पुराण्या जमान्याचे बिजने कोठून आणलीस तर? बाप्पा, तुम्हाला यादच नसे? माझ्या चौमासचे बिजने होते. किती सारे बिजने आणलं होतो ना, सबले एक 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 वाटलं होतं. अरे हो, आता आठवण आली मले. हो ना, हे तर आपल्या लग्नाचे बिजने होत. बडे सुंदर आहेत. सुंदर आहेत नाही तर का तर. माझ्या आजीना विंदून दिलतं आणि माझ्या मावशीना विंदून दिलतं, माझ्या आत्याना विंदून दिलतं. आणि मग किती सारे 30-40 बिजने आणलं होतं ना, सबले वाटलं ना. हे 2-3 बिजने राहून गेले. अरे वा, मस्त मस्त. तर हे धरा ना त्या बिजने आणि खुदले हवा भरा मस्त. का हवा बरा म्हणतो, झोपीन म्हणतो तर हा बिजना हलवा लागल ना. हात नाही दुखतील का? ऐ, आणि निसता टकर 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 ह्या बिजण्याकडेच पाहत राहीन का? झोप लागल डोळ्यावर तर हे बिजना कोण हलवल? एवढ्या गरमीत झोप कोणाला लागते? ऐ, हा धरा ना तर बिजना. बिजना धरा ना, मस्त हवा भरा. अरे वा, तुझ्या जवळ बी मस्त बिजना आहे ना. अहो हा माझ्या आजीनं विंदून दिलतं. माझी आजी बड्या बड्या विजने विणत होती. आमच्याकडे तर याले बिजने म्हणतात. तुमच्याकडे का म्हणतात? आम्हाला कमेंट करून सांगा मला. मस्त आहे शांता, हा बिजना मस्त आहे. नाही तर का तर तुम्हाला गरमी लागत होती ना, लाईट नाही आहे 9 वाजतापासून. तर मी गेलो संदुकात ढूंढलो ना, हे 2 बिजने काढलो. चांगला झाला शांता. घडीभर तरी जीवाले आराम भेटल. जीवाची अशी लाई लाई होऊन गेली गरमीना. बटा ही गरमी होय का होय, बाहेर तर असा निंगुसा नाही लागे. हो ना, खरी म्हणल्या. आपण झाड झुडप कापला सप्पा आणि आपल्या शेतीची जागा बी आपण घर बनवला. सैर अजून अजून फुगून राहिले आहेत. एखाद माणूस कसा फुगते मोठा होते, तसे सैर बी फुगून राहिले आहेत. आणि बिल्डिंगाच्या बिल्डिंगा तयार होऊन राहिले आहेत. त्याच्यासाठी झाडं कापून राहिले, जंगल कापून राहिले, शेतीची जागा विकून राहिले घरासाठी. तर मग पाऊस कसा येईल सांगा भरा. आणि हे हर वर्षी मग झाडं लावतात तर ते काही मोठे नाही होत का? कोटी झाडं मोठी होतात म्हणता. झाडं लावतात फक्त फोटो खिचावासाठी, पेपरामध्ये देवासाठी. मग ते झाडं लावल्यावर त्या झाडाचा का होते तर काही पाहतात नाही पाहत. फक्त त्याची पेपरामध्ये फोटो आली म्हणजे झाला. मग समोरच्या वर्षी बी जागा पाहिजे ना झाडं लावायला. ते मरतील तेव्हाच तर दुसरे झाडं लावतील ना, तेव्हाच अजून पेपरमध्ये फोटो येईल ना. हो शांता, बरोबर म्हणलीस. फक्त लोक सब फोटोसाठी करतात. फोटो का चक्कर है बाबू भैया, फोटो का चक्कर है. नाही तर काजी, फोटो काढासाठी लोक का सोंगाळे नाही करत. चल शांता, हलवू दे आता बिजना. तर परिवार, आमच्या इकडे तर जे 9 वाजता लाईट जाते तर संध्याकाळी 4 वाजता येते. ईरभर आम्ही गरमी सडतून. तर आमच्या इथे तर हे विजने आहेत म्हणा. आम्ही कसा दिवस ढकलतो. लाईट जाते तर तुम्ही का करता आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा ना, व्हिडिओला शेअर करा. उद्या अजून साजरा व्हिडिओ आणून लाईक बी करा ना, हाईप बी करा. धन्यवाद, भेटून मग.